मिरजेतील हजरत मिरासाहेब उर्सासाठी मिरज हायस्कूलचे मैदान भाडेतत्वाने पाळण्यासाठी देण्याचा निर्णय झालाय. मात्र गतवर्षी संबंधित पाळणा ठेकेदाराने मनमानी दर आकारून भाविकांची लुबाडणूक केली होती. म्हणून यंदाच्या उर्सामध्ये संबंधित ठेकेदाराला माफक 40 रुपये दर आकारणं, भाविकांच्या सुरक्षेची उपाययोजना करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलनाला बसलेले संतप्त कार्यकर्ते महापालिका उपायुक्त केबिनमध्ये घुसल्याने महापालिका प्रशासनाची तारांबळ उडाली. हजरत मिरासाहेब उरूस 5 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. उर्सासाठी महापालिकेने मिरज हायस्कूलचे मैदानावर पाळणे बसवण्यासाठी भाड्यानं दिले. गतवर्षी संबंधित पाळणा ठेकेदाराने मनमानी दर आकारून भाविकांची लुबाडणूक केली होती. म्हणून यंदाच्या उर्सामध्ये संबंधित ठेकेदाराला भाविकांकडून माफक 40 रुपये दर घेण्याबाबत महापालिकेने सूचना करावी. पाळण्यात बसणाऱ्या भाविकांसाठी विमा पॉलिसीसह अन्य सुरक्षेची उपाययोजना करावी. मिरज सुधार समितीने शुक्रवारपासून मिरज कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. सायंकाळपर्यंत महापालिका प्रशासनाकडून आंदोलनाची दखल घेतली नसल्याने संतप्त झालेले कार्यकर्ते उपायुक्त स्मृती पाटील यांच्या केबिनमध्ये घुसले. महिला कार्यकर्त्या आणि उपायुक्त यांची वादावादी झाली. मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय मागे हटणार नाही अशी पवित्रा मिरज सुधार समितीने घेतली आहे. मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष असिफ निप्पाणीकर, शंकर परदेशी, नरेश सातपुते, अभिजित दाणेकर, जहीर मुजावर, शकील पिरजादे, अफजल बुजुर्ग, ताना जिरुईकर, रवींद्र बनसोडे, राजेंद्र झेंडे, वसीम सय्यद, गीतांजली पाटील, सुनीता कोकाटे, जैनब पिरजादे, शाकेरा जमादार, सरोजनी माळी, मनीषा पाटील, बीबी पठाण आदी उपस्थित होते. चर्चा फिसकटली. सहाय्यक आयुक्त अनीस मुल्ला यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. ठेकेदाराने दिशाभूल करणारे दर दिल्याने आंदोलनकर्त्यांनी प्रस्ताव फेटाळला. रात्री उशिरापर्यंत आंदोलनकर्ते आणि प्रशासनामध्ये चर्चा सुरू होती.